नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स यांचे अति महत्त्वाचे 50 क्वेश्चन. कोकण रेल्वे संबंधी हे 50 क्वेश्चन खूप महत्त्वाचे राहतील आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावे, संपूर्ण बघा, कारण की तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन कसे येतात याबद्दल माहिती मिळेल. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो, पण संपूर्ण जी माहिती आहे तुमच्या फायद्यासाठी आहे. आणि उद्यापासून जे आहे की कोकण रेल्वेची एक्झाम सुरू होणार आहे, तरी सर्व विद्यार्थी मैत्रिणींना माझ्याकडून ऑल द बेस्ट. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला आता इथे दिलेलं असेल जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स, जे 50 क्वेश्चन आहे, अति महत्त्वाचे क्वेश्चन आहे कोकण रेल्वे संबंधी. तर चला आपण पहिला क्वेश्चन बघूया. चला. जॉन डाल्टन ने वर्ष रिकामी जगह में अपना परमाणु सिद्धांत प्रस्तुत किया था. इस सिद्धांत से परमाणु सिद्धांत के अध्ययन में एक क्रांतिकारी परिवर्तन आ गया था. तर कोणत्या वर्षी जॉन डाल्टनने परमाणु सिद्धांत प्रस्तुत केले होते ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे दिलेलं आहे 1803. 1803 या वर्षी जॉन डाल्टनने परमाणु सिद्धांत प्रस्तुत केले होते, ह्या लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. सबसे पहले कोशिकाओं की खोज 1665 में रिकामी जगह द्वारा की गई थी, जिन्होंने इन्हें एक कॉर्क स्लाइड पर देखा था. तर 1665 मध्ये कोशिकाची खोज केली होती, पण कोण केली होती? तर त्यांचं नाव जे आहे ते आहे रॉबर्ट हुक, हे त्यांचं नाव आहे. ते 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. निम्न में से कौन सी ध्वनि तरंग साउंड वेव की विशेषता नहीं है? साऊंड वेव्हची म्हणजे ध्वनी तरंगची विशेषता नाही आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन दिलेलं बघा, चाल, आयाम, आवृत्ती, द्रव्यमान. तर जे द्रव्यमान आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. चला. वर्ष 2020 तक की स्थिति के अनुसार वरिष्ठ पुरुष भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीम के कोच कोण आहे? तर आपल्याला याचं उत्तर हे नाही द्यायचं, तर आता आपल्याला करंट द्यायचं आहे, की करंटबद्दल आहे विचारलेलं, किंवा भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीमचे कोच कोण आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की मनोलो मार्कज हे जे आहे भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीमचे कोच आहेत. आणि जर भारतीय राष्ट्रीय फुटबॉलचे जर तुम्हाला कॅप्टन विचारलं गेलं तर त्या कॅप्टनचं नाव तुम्हाला सांगतो, गुरप्रीत सिंग सांधू हे आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुरुषों की भारतीय हॉकी टीम ने कितनी बार ओलंपिक में स्वर्ण पदक जीता है? स्वर्ण पदक किती वेळा जिंकला आहे भारतीय हॉकी टीमने ते आपल्याला सांगायचं आहे. तर 8 वेळा, जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ते राईट आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया. चला. एशियाई खेलों में स्वर्ण पदक जीतने वाली पहिली महिला रेसलर कोण थी? पहिली महिला रेसलर जे आपल्याला सांगायचं आहे की स्वर्ण पदक जिने जिंकलं होतं, तिला विनेश फोगाट हे आहेत. विनेश फोगाट. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. भारतीय पुरुष हॉकी 2020 टीम के मुख्य कोच कोण आहे? तर 2020 बद्दल विचारलं आपल्याला. करंटचं जाणायचं आहे की भारतीय पुरुष हॉकी टीमचे करंटचे जे मुख्य कोच आहे ते कोण आहे? तर त्यांचे नाव आहे ते क्रेग फुलटन. क्रेग फुलटन कोच आहे करंटचे भारतीय पुरुष हॉकी टीमचे. या खेळासंबंधी भरपूर क्वेश्चन येत राहतात, तरी तुम्ही सर्व खेळाचे कोच, कॅप्टन वगैरे कोण आहे ते संपूर्ण जानकारी तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामला फायदा होणार. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. निम्न में से किस बल्लेबाज ने अंतर्राष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट में सबसे तेज 11,000 रन बनाए है? 11,000 रन बनवल्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीयच्या. तर त्यांचे जे नाव आहे बल्लेबाजचं ते विराट कोहली आहे. विराट कोहली सर्वांना माहिती असेल. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. लेह लद्दाख के निम्न त्योहारों में से कौन सा एकता, सद्भाव और राष्ट्रीय एकता का प्रतीक है? हे आपल्याला सांगायचं आहे. तर सिंधू दर्शन 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. कुचिपुडी मूल रूप से किस राज्य की नृत्य शैली है? कुचिपुडी जे आहे ते आपल्याला कोणत्या राज्याची नृत्य शैली म्हणून ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते राज्य जे आहे ते आंध्र प्रदेश या राज्याची कुचिपुडी म्हणून नृत्यशैली ओळखल्या जाते. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. दुनिया का दूसरा सबसे बड़ा गुंबद कौन सा है जो कर्नाटक में स्थित है?
तर त्याचं जे नाव आहे गोल गुंबद, हा जो आहे दुनियामधला म्हणजे विश्वातला 2 नंबरचा सबसे बडा म्हणजे सर्वात मोठा गुंबद आहे आणि तो कर्नाटकमध्ये स्थित आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया चला. 71वें गणतंत्र दिवस समारोह में मुख्य अतिथि कौन थे? तर याचं जे उत्तर आहे 3 नंबरचं ब्राझील के राष्ट्रपती जायर बोल्सनारो. राष्ट्रपतीचं नाव पण बघा, ब्राझीलच्या जायर बोल्सनारो हे 71व्या गणतंत्र दिवस समारोह के मुख्य अतिथि होते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. सचिन तेंदुलकर को किस वर्ष भारत रत्न से सम्मानित किया गया था? सचिन तेंडुलकरला कोणत्या वर्षी भारतरत्न म्हणून सन्मानित केलं गेलं होतं? तर त्या जे वर्ष आहे 2014 आहे. 2000 साली त्यांना सन्मानित केलं गेलं होतं, हे लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. किस खिलाड़ी का जन्मदिन राष्ट्रीय खेल दिवस के रूप में मनाया जाता है? तर ध्यानचंद. आणि जर ध्यानचंदवर आणखी एक जर क्वेश्चन विचारला तर ध्यानचंद कोण्या खेळाशी संबंधित होते? तर हॉकी, हे लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. भारत के मिसाइल मैन के रूप में किसे जाना जाता है? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाइल मॅन म्हणून पण ओळखले जाते, हे लक्षात असू द्या. 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया. 1986 से 24 दिसंबर को भारत में निम्न में से कौन सा दिवस मनाया जाता है? तर राष्ट्रीय उपभोक्ता अधिकार दिवस म्हणून मनवला जातो, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. निम्न में से कौन सा विकल्प भारत के संगठित क्षेत्र से संबंधित नहीं है? तर भूमिहीन मजदूर जो आहे हा भारतच्या संघटित क्षेत्रापासून संबंधित नाही आहे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. लोकतंत्र रिकामी जागा समानता के मूल सिद्धांत पर आधारित है? तर राजनीतिक समानता के मूल सिद्धांत पर आधारित है. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. 1979 में दूसरे पिछड़ा वर्ग आयोग के प्रमुख कौन थे? तर त्याचे जे आयोग होते बीपी मंडल हे होते, लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. भारतीय संविधान के अनुच्छेद 19 के अनुसार स्वतंत्रता का अधिकार भारतीय नागरिकों को रिकामी जगह मौलिक अधिकारों की गारंटी देता है. तो अनुच्छेद 19 अनुसार भारतीय नागरिकों को 6 मौलिक अधिकारों की गारंटी देता है, लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. कोकण रेलवे के पहले चरण में अपटा से रोहा तक रिकामी जगह की दूरी तय की गई. तर 60.75 किलोमीटर अपटा से रोहा तक जे आहे ते दूरी तय केल्या गेलेली आहे. 60.75 किलोमीटर, हे लक्षात असणं गरजेचं आहे. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. निम्न में से कौन से मंत्री कोकण रेलवे परियोजना को पूरा करने के लिए उत्सुक और आग्रही थे? याचं उत्तर जे आहे जॉर्ज फर्नांडिस हे होते. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे की पहली यात्री ट्रेन को कब रवाना किया गया था? तर याचं जे आन्सर आहे 26 जानेवारी 1998 हे असणार आहे. तर त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे परियोजना के लिए कर्नाटक, गोवा और महाराष्ट्र से रिकामी जगह हेक्टेयर भूमि का अधिग्रहण किया गया था. तर 4850 हेक्टर याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे को नई दिल्ली में सार्वजनिक उपक्रम पुनर्निर्माण बोर्ड BRPSE द्वारा प्रतिष्ठित टर्न अराउंड ट्रॉफी से किस वर्षी सम्मानित किया गया था? खूप IMP क्वेश्चन असणार आहे हा बघा. 2012 या वर्षी आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे की पटरियों पर पहली यात्री ट्रेन 20 मार्च 1993 को रिकामी जागा और मंगलोर के बीच चली. तर याचं जे उत्तर आहे उडप्पी और मँगलोर के बीच 20 मार्च 1993 मध्ये पहिली ट्रेन जे पटरीवर चालली आहे कोकण रेल्वेची. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. नाटूवाड़ी सुरंग कोकण रेलवे मार्ग की रिकामी जगह माप वाली दूसरी सबसे लंबी सुरंग है. 4.3 किलोमीटर एवढी लंबी सुरंग आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. वर्तमान में नवंबर 2020 तक कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड के अध्यक्ष और प्रबंध निदेशक कोण आहे? तर ही जी माहिती आहे नोव्हेंबर 2020 तकची आहे. तर आपल्याला करंट विचारलेलं 2025 बद्दल आपण सांगूया की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक कोण आहे? तर श्री संतोष कुमार झा यांनी 1/4/2024 पासून जो कार्यभार सांभाळला गेलेला आहे यांच्याकडे आहे आतापर्यंत. तर
आताचे जे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक आहेत ते श्री संतोष कुमार झा हे आहेत, हे लक्षात असू द्या. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोकण रेलवे परियोजना ने मुंबई और रिकामी जगह के बीच की दूरी को 650 किलोमीटर कम कर दिया है. तर कोणती आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं कोच्ची. तर नंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL को दी गई भारतीय रेलवे की सबसे चुनौतीपूर्ण परियोजना रिकामी जगह थी. तर उधमपुर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक ही सर्वात चुनौतीपूर्ण परियोजना जी आहे कोकण रेल्वेला दिली गेलेली होती भारतीय रेल्वेकडून. त्यानंतरचं क्वेश्चन बघूया. कोकण रेलवे की द्विवार्षिक पत्रिका का नाम क्या है? तर कोकण गरिमा ही आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघा. कोकण रेलवे 3 भारतीय राज्यों महाराष्ट्र, गोवा और कर्नाटक के कितने कोकण क्षेत्र में फैला हुआ है? तर आपल्याला सांगायचं आहे तेवढं 741 किलोमीटर क्षेत्र में फैललेला आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. रिकामी जगह को कोकण क्षेत्र के महाबलेश्वर के रूप में भी जाना जाता है क्योंकि यहाँ भारी वर्षा होती है. तर त्याचे उत्तर आहे दापोली. दापोलीला सर्वात जास्त भारी वर्षा होते, म्हणजे पाऊस पडतो. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. कुंडलिका नदी सह्याद्री की पहाड़ियों से लेकर रिकामी जगह में गिरती है. तर अरब सागर, याचं जे उत्तर आहे 1 नंबरचं अरब सागर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण क्षेत्र की सामान्य जलवायु रिकामी जागा आहे. तर गर्म और आंध्र ही जे त्याचं वातावरण असते. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. इथे विचारले गेलं आहे की कोकण का दुसरा नाम रिकामी जागा आहे. तर अपरांत. जर तुम्हाला विचारलं गेलं आहे कोकणचं दुसरं नाव काय आहे, तर अपरांत हे असणार आहे, सांगायला पाहिजे. खूप IMP क्वेश्चन आहे कोकण रेल्वे संबंधी सर्व. ह्या तुम्ही व्हिडिओ जर संपूर्ण बघला तर तुमचा खूप फायदा होणार आहे एक्झामच्या टाईमला. तरी समोरचा क्वेश्चन बघूया आपण. चला. कोकण क्षेत्र के उत्तर में कौन सी नदी बहती है? तर दमनगंगा ही जी नदी आहे ती वाहते. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण और किलो के लिए प्रसिद्ध है रिकामी जागा. तर समुद्र तटो. कोकणला माहिती तुम्हाला समुद्र आहे, समुद्र तटासाठी पण कोकण जे आहे प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण रेल्वे लाईन पर 2000 पुल और रिकामी जागा सुरंगी आहे. तर आपल्याला सुरंगी सांगायचे आहे की बघ, जर 2000 पूल आहे कोकण रेल्वेवर, तर सुरंग किती आहे? तर 91 आहेत, हे लक्षात असू द्या तुमच्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. रत्नागिरी के पास स्थित रिकामी जगह सुरंग कोकण रेलवे की लाइन की सबसे लंबी सुरंग है. तर ती आहे करबुदे. 1 नंबरचा ऑप्शन करबुदे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. लाइकेन नामक पौधे से निकाला जाने वाला लिटमस विलयन रिकामी जगह रंग का रंजक होता है. तर कलर आहे रंग का बैगनी, हे याचं उत्तर आहे बैगनी. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. भारत के फ्लाइंग सिख के रूप से किसे जाना जाता है? तर भारताचा जो फ्लाइंग सिख म्हणून ओळखला जाणारा मिल्खा सिंग म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचं बघूया आपण क्वेश्चन. रिकामी जागा को भारत का वन पुरुष फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कहा जाता है. कोणाला भारत का वन पुरुष फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं? तर याची उत्तर 4 नंबरचं जादव पायेंग हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघूया आपण. कोकण रेलवे का सबसे बड़ा पुल 2065.8 मीटर रिकामी जागा नदी पर बना है. कोणत्या नदीवर बनलेला आहे कोकण रेल्वेचा सर्वात मोठा पूल? तर शरावती. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, येणार म्हणजे येणारच, लक्षात असू द्या. शरावती ह्या नदीवर बनलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा आपण. कोकण रेलवे को भारतीय इंजिनियरों द्वारा रिकामी जागा वर्षों में डिझाइन और निर्मित किया गया था. तर 8 वर्षामध्ये, लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. परचूरी सुरंग कोकण रेलवे की एक सुरंग है जो रिकामी जागा रेलवे स्टेशन के अत्यंत निकट स्थित है. तर उशी या रेल्वे स्टेशन जवळ परचुरी सुरंग जे आहे कोकण रेल्वेची एक सुरंग आहे, ते लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. कोकण रेलवे द्वारा जॉर्ज फर्नांडिस इंस्टीट्यूट ऑफ टनल टेक्नोलॉजी को रिकामी जगह में स्थापित करने का प्रस्ताव दिया गया है. तर मडगाव 1 नंबरचं राईट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला.
शहरी क्षेत्रों में रिकामी जगह के कारण जाति पदानुक्रम टूट रहा है, तर साक्षरता का विकास याचं उत्तर असणार आहे 3 नंबरचं. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन का मुख्यालय कहाँ स्थित आहे? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मुख्यालय कुठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर नवी मुंबई इथे जे आहे मुख्यालय कोकण रेल्वेचं आहे, हे लक्षात असणे गरजेचं आहे. फार महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर बघा, अशा प्रकारचे आपले आजचे 50 क्वेश्चन होते. आशा करतो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे आणि सर्वांना ही माहिती पोहोचू द्या, जेणेकरून सर्वांना एक्झामला हेल्प होणार. अति महत्त्वाचे क्वेश्चन आज मी दिलेले आहे तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. खूप सारे मुलं आहे की व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर चला आपण भेटूया लगेचच दुसऱ्या व्हिडिओला. तर धन्यवाद.